आज आपण थोडीशी वेगळी पराठ्याची रेसिपी बघणार आहोत. मुळ्याचा पराठा. तुम्ही कधी खाल्ला आहे का? खाल्ला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवाल. तर हा पराठा बनवण्यासाठी 2 वाट्या एवढं कणिक घेतलं आहे. त्याच्यामध्ये 3 चमचे एवढा रवा, चवीनुसार मीठ, थोडंसं ओवा आणि आता आपण याचं मध्यम घट्ट असं कणिक मळू. साधारणपणे आपण पोळ्या किंवा चपाती बनवण्यासाठी जसं मळतो तसं हे कणिक मळून झालं की साईडला ठेवायचं. आणि आता याच्यासाठी लागणारं सारण आपण बनवणार आहोत. तर एक मुळा पाण्याने धुवून घेतलेला आहे. त्याचं वरचं साल काढायचं आणि अशा जाड किसणीवर किसून घ्यायचा. मुळ्याची चव थोडीशी उग्र असल्यामुळे बऱ्याच जणांना मुळा आवडत नाही, पण हिवाळ्यात ह्याची चव छान लागते. तर हिवाळ्यातच हे पराठे बनवायचे आणि खायचे. शक्यतो गरम खायचे, म्हणजे याची चव सुंदर लागते. मुळा किसून झाल्यानंतर थोडंसं आलं घेणार आहे मी त्याच्यावर किसून. 1-2 कढीपत्त्याची पानं तुकडे करून घातलेले आहे. अर्धा चमचा धने जिऱ्याची पावडर घालायची. चवीनुसार काळं मीठ आणि साधं मीठ, अगदी थोडासा चाट मसाला, अर्धा चमचा एवढंच लाल मिरची पावडर आणि थोडीशी कोथिंबीर, अगदी थोडासा लिंबाचा रसही घातला आहे मी याच्यावर, पाव चमचा हळद. आणि आता हे सर्व सारण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. तर आपलं पराठ्याचं सारण तर तयार आहे. आता साधारणपणे 1 मिनिट मी कणिक व्यवस्थित मळून घेतलं आणि त्यानंतर आपण जशा चपात्या लाटतो तशी लाटी बनवायची आणि ह्याची छान पातळ चपाती लाटून घ्यायची. चपाती लाटून झाले की इथे दाखवल्याप्रमाणे ह्याचं सारण भरायचं आणि पराठा बनवायचा. शक्यतो हे पराठे गरमच खायचे, म्हणजे छान चवीचे लागतात. आता पराठे खाताना तुम्हाला त्याच्यावर बटर आवडत असेल तर बटर घ्या, नाही तर अगदी साजूक तूप घालून खाल्ला तरी छान लागतो. आपण बऱ्याचदा पालक, मेथी, बटाटा ह्यांचे पराठे बनवत असतो. मुळ्याचे पराठे शक्यतो आपल्याकडे जास्त बनवत नाहीत, पण ह्या ऋतूमध्ये बनवला तर काहीच हरकत नाही, छान चवीचा लागतो. फक्त गरम खायचा. तर आता थोडीशी कणिक घेऊन अगदी हलक्या हाताने हा लाटायचा. लाटताना मी थोडेसे काळे आणि पांढरे तीळ लावलेले आहेत. तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लावा. लाटताना मात्र हलक्या हाताने लाटायचा. साईडला गॅसवर तवाही ठेवलेला आहे. तवा तापला की गॅस मध्यम ठेवायचा आणि दोनही बाजूंनी हा पराठा छान खरपूस भाजून घ्यायचा. भाजताना मी इथे तेल वापरलेलं आहे. तुम्हाला आवडत असल्यास तूप वापरलं तरीही चालतं. टिफिनला द्यायलाही छान आहे हा पराठा. तर आपला पराठा तयार आहे. एकदम टेस्टी मुळ्याचा पराठा. त्याच्यावर बटरचे क्यूब घालायचे. दह्यासोबत खा किंवा एखाद्या चटणीसोबत, सॉससोबत खूप सुंदर चवीचा लागतो. तर नक्की बनवून बघा हा पराठा. तुम्हाला नक्कीच आवडेल. धन्यवाद.